सातारा जिल्ह्यातील शिखर-शिंगणापूर येथे महादेवाची यात्रा भक्तिभावात सुरू असून यंदा कावडीसह लाखो भाविकांची विक्रमी उपस्थिती पाहायला मिळत आहे। शंभू महादेवाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। अनेक भाविक कावडी घेऊन पायी प्रवास करत मंदिराकडे प्रस्थान करत असून पारंपरिक पद्धतीने पवित्र जलार्पण सुद्धा करत आहेत। डोंगरमाथ्यावर वसलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची सतत वर्दळ सुरू आहे। हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे यात्रेला अधिक उत्साह सुद्धा प्राप्त झाला आहे। यावेळी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे। सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच वाहतूक नियंत्रण यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिखर-शिंगणापूर येथील यात्रा श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा भव्य सोहळा ठरत आहे। डी न्यूज मराठीसाठी विजय राठोड, राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे, शिखर-शिंगणापूर, सातारा। इथं म्हणजे कसं होतं सर, पहिल्यांदा मग एकादशीची महापूजा असते सकाळची 6 वाजता, नंतर दुपारी 12 वाजता एक महापूजा असते आणि काळकावडा म्हणून एक हे येतात मानकरी, त्यांचा मान असा आहे की मोहऱ्यावरून ते खालून येतात त्यांच्या गावातून आणि इथं आतमध्ये गेलं की डायरेक्ट पूजा त्यांच्या आतमध्ये होती आणि एकादशी सांगता होती, असं महत्व आहे आजचं। हे जे देव मंदिर आहे ना, हे मूळ स्थान आहे। सर्वात पहिल्यांदा जे देव दिसले इथं दिसले आणि इथं आदिमाया शक्तीने देवाला धार घातली। धार घातल्यानंतर इथं जे तीर्थ घेतले जातं त्याला अमृतेश्वर देवी मंदिर म्हणलं जातं। त्या तीर्थानं जे आंघोळकरांना त्याचा रोग वगैरे काय काय ते बरं होतं असं महत्व आहे इथलं। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्याला बारस म्हणलं जातं। त्या दिवशी मुंबई घाटातील कावडीवर चढते आणि वर चढल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता तेलगुटाच्या कावडीला त्यांचा मान आहे पहिला, त्यांनी धार घातली ती यात्राची सांगता येते। दिनांक 25 मार्च पासून आतापर्यंत आणि अजून 2 दिवस शिखर-शिंगणापूर शंभू महादेवाची यात्रा भरते। यामध्ये विशेष करून मराठवाडा, विदर्भ या ठिकाणचे भाविक खूप आहेत। मानाच्या कावडी खूप येतात, 100हून अधिक कावडी आहेत। त्या कावडीमध्ये सुद्धा अतिशय चांगले भाविक येतात। त्याबरोबर त्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेब, आमच्या डिस्ट्रिक्ट एसपी मॅडम पडुकर मॅडम, तसेच या ठिकाणचे डीवायएसपी साहेब सावंत साहेब आणि दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब यांनी अतिशय चांगलं शिस्तबद्ध असं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य विभाग असू द्या, पाणी विभाग असू द्या किंवा लाईटचे एमएससीबीचे असू द्या, अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही भाविकांना सहकार्य करत आहोत। भाविक त्याच उत्स्फूर्तपणे पोलीस प्रशासन असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रशासन असू द्या त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे। त्याचबरोबर दर्शन लाईन असू द्या, कावडीची लाईन असू द्या, अभिषेकची लाईन असू द्या, प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन अतिशय चोख बंदोबस्त नेमलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नाही आणि यापुढे सुद्धा पोलीस प्रशासन एवढे सतर्क आहे अशी कुठलीही घटना घडणार नाही। भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढीच विनंती करतो। आता साधारणतः आमच्याकडे 7 ते 70 वरिष्ठ अधिकारी आहेत। कमीत कमी 200-250हून अधिक पोलीस प्रशासनाचा स्टाफ आहे। त्याचबरोबर गृह विभागाचा होमगार्ड आमच्याकडे 1000च्या प्लस असे होमगार्ड आहेत। त्यामुळे आमचा बंदोबस्त अतिशय चांगला चाललेला आहे। आमच्या सगळ्या लोकांची व्यवस्था चांगली इथल्या प्रशासनाने मंदिर शासनाने केलेले आहे। त्यामुळे आम्हाला कुठलीही अडथळा किंवा काही नाहीये। मी मोहन हंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिंगणापूर पोलीस स्टेशन। आज यात्रेच्या एकादशी निमित्त फार मोठ्या अख्ख्या महाराष्ट्रातून श्री क्षेत्र शिखर-शिंगणापूर या ठिकाणी मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आज शिंगणापूरमध्ये जमा झालेले आहेत। भाविकांच्या सुखसुविधेकरिता ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं व शिखर-शिंगणापूर देवस्थानच्या वतीनं व पोलीस स्टेशनच्या वतीनं, महसूल विभागाच्या वतीनं, आरोग्य विभागाच्या वतीनं व एमएससीबीच्या विभागाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं भाविकांना ज्या ज्या मूलभूत सुविधा त्या देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। मंदिर परिसरामध्ये मंदिर देवस्थानाच्या वतीनं खाजगी सिक्युरिटी दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे पोलीस प्रशासन आणि होमगार्ड या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे की जेणेकरून येणाऱ्या सर्व भाविकांना त्यांचं दर्शन निष्ठर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळेल याकरिता आम्ही अत्यंत काटेकोरपणे प्रयत्न करत आहोत। उद्या कावडींचं आगमन होणार आहे। उद्या सुद्धा यापेक्षाही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आज अखेर कोणत्याही प्रकारचा
शिखर शिंगणापूरमध्ये मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि घडून न देण्याची जबाबदारी सर्व प्रशासनाच्या वतीनं आम्ही घेतलेली आहे. हे आता तशी गुढीपाडव्यापासून सुरू होते. पाडव्यापासून पंचमीला हळदी असतात, अष्टमीला महादेवाचं लग्न असतं. आज एकादशीला काळकावडा घोड्यावरून येऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतो. आज सकाळपासून परिसरातून येणाऱ्या मोठ्या कावडी सर्व जलधारा देवाला घालून आपला आज कार्यक्रम करत असतात. या यात्रेसाठी 10 ते 12 लाख लोक हजर राहिलेले असतात. उद्या येणाऱ्या म्हणजे आपण सगळ्या मानाच्या कावडी असतात. पुणे पंचक्रोशीत येणार खेळत सासवड एकत्र बेलचं या कावडी मुंगी घाटात येऊन तिथे देवाला जलधारा अभिषेक यात्रेची समाप्ती होते. व्यवस्था भरपूर झालेली आहे. हजारो पब्लिक येत आहे. सकाळी अभिषेक पूजा झालेली आहे. कावडीचं विधी चालू आहे. आता कावडी अभिषेक पूजा हे चालू आहे.